नमस्कार. मी शाहीर आणि निवेदक आणि थोडंसं पर्यावरण प्रेमी आहे. भारतीय झाडच लावतो मी. तर मी तुम्हाला हे दाखवत आहे खास म्हणजे माझ्या परसबागेमधले आंबे आहेत. हे बघा. ह्या आंब्यांचा आकारसुद्धा वेगवेगळा आहे. मंडळी, हे कोणत्याही कलम जातीचे आंबे नाहीत. मी 10 वर्षापूर्वी लावलेले हे बाजारातून आणून जे आपण आंबे खाल्ले होते त्यांचे मी जे बाठं ज्याला म्हणतात, ज्याला बी म्हणतात आंब्याची, ती आवरात लावली, जतन केलं आणि बघा तुम्हाला हे आंबे आहेत विविध आकाराचे दिसतात, एक आकाराचे नाही आहेत. जवळजवळ 4-5 पद्धतीचे आंबे आहेत आणि यावर्षी त्यांना मोहर आला, आंबे पकडले, थोडासा हवामानाचा त्यांच्यावर परिणाम झाला. मात्र हे आंबे आता पिकू लागलेत. रोज 5-7 पडतात. सकाळी पहाटे जावं लागतो परसबागेत, दुपारी पण पडतात. मात्र दुपारी पडलेले आंबे वेळेवर जर गेलो नाही तर कावळे त्यांना चोची मारून फोडतात, कारण त्यांच्या ते पिलांना खाद्य होतं, त्यांना खाद्य होतं. कारण माझ्या परसबागेत कावळ्यांचं घरटंसुद्धा 2-3 आंब्यावर आहे. हे सांगण्याचा हेतू असा आहे, हे आंबे रायवळी आहेत आणि ह्याच्यावर कुठली फवारणी केलेली नाही, हे झाडावरच पिकलेले आहेत. आम्ही एकदम आंबे काढत नाहीत झाडावरचे. पिकायला लागले की आपोआप पडतात, तेच खातो. त्याचं कारण असं आहे, ते भरपूर दिवस 15 दिवस तरी खायला मिळतात आणि जर काढले आंबे तर 1-2 दिवसात ते संपवावं लागतात. तर हे बघा वेगवेगळे आकाराचे आहेत, प्रत्येकाचा आकार वेगळा आहे, प्रत्येकाची चव वेगळी आहे. हे बघा. आणि हे सगळे आंबे पडतात. सकाळी पहाटे 5ला जावं लागतो आणि ते टिपून आणावं लागतात. त्याच्यानंतर साधारण 1-1 तासांनी राऊंड मारायचा. घराच्या बाजूलाच परसबाग आहे. सांगण्याचं तात्पर्य, आपण स्वतः लावलेलं झाड, मग त्याला आलेलं फूल, त्याला आलेलं फळ, हे आपल्याला खूप आनंद देतो. आपण पण एखादा झाड लावावा, जागा असेल दाराशी तर ते जगवावा आणि असाच आनंद घ्यावा. आता ही आंब्याची एक 2-2, 3-3 वेगवेगळी पद्धत चवीची आहे याच्यामध्ये, कारण ही झाडच 5-6 पद्धतीचे आहेत. धन्यवाद. आपण पण झाड जगवावं, वाढवावं, हाच हेतू हे दाखवण्याचा. धन्यवाद.